राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाचा तुरुंगवास आणि 50,000 रुपयाचा दंड सुनावण्यात आला. 1995 सालचं हे प्रकरण होतं. या सगळ्या प्रकरणामध्ये तुकाराम दिघोळे जे माजी मंत्री होते त्यांनी खरं तर ही याचिका दाखल केली होती. जी याचिका जवळपास आपण बघितलं की 30 वर्षांपर्यंत या सगळ्याची सुनावणी चालली आणि आता त्या प्रकरणामध्ये त्यांना 2 वर्षांचा कारावास झाला. आणि त्यानंतर त्यांच्या मंत्रिपद जाणार का, आमदारकी धोक्यात येणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना लगोलग म्हणजे अगदी फार फार तर 1 तासाभराच्या अंतरामध्येच लगेचच त्यांना जामीन सुद्धा मंजूर झाला. त्यामुळे नक्की हा जामीन कसा काय मंजूर झाला, इतक्या लवकर जामीन खरं तर मिळतो का, किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये ते असंही म्हटले की मी हायकोर्टात जाणार आहे. तर त्यामुळे या सगळ्याच प्रकरणामध्ये पुढे कायदेशीर बाबी नेमक्या कशा होऊ शकतात, या सगळ्याचा खरंच फटका माणिकराव कोकाटे यांना बसू शकतो का, त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते का, या सगळ्यावरच आपण कायदेशीर प्रक्रिया यातली काय हे जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर सध्या कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर, हे सगळंच प्रकरण तुम्हाला माहित आहे. इतक्या लगोलग खरं तर सगळ्या प्रेक्षकांना हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे की अर्धा 1 तासामध्ये जामीन खरं तर मिळतो का अशा प्रकरणात? ह्याच्यामध्ये कायद्याची प्रोसिजर अशी आहे की एखाद्या गुन्ह्यामध्ये न्यायालयासमोर ज्यावेळेला खटला चालतो आणि 3 वर्षापर्यंत जर पनिशमेंट झाली, शिक्षा दिली, तर संबंधित त्याच न्यायालयाला जामीन द्यायचा अधिकार आहे. आता हे नाशिकचं न्यायालय जर आपण पाहिलं तर हे प्रथम वर्ग न्यायाधीश किंवा ॲडिशनल सीजीएमचं कोर्ट दिसतंय आणि 2 वर्षापर्यंत पनिशमेंट दिली. 2 वर्ष पनिशमेंट असल्यामुळं तात्काळ त्याच कोर्टाला जामीन द्यायचा अधिकार. आता निकाल झाल्यानंतर प्रोसिजर अशी की त्याला शिक्षा सुनावली आरोपीला, किंवा तुला एवढी एवढी शिक्षा आम्ही सुनावली. कोकाटेंना शिक्षा सुनावली. कोकाटे साहेबांच्या वकिलांनी ताबडतोब कोर्टाला अर्ज दिला असेल की हा जो निकाल आहे आम्हाला वरच्या न्यायालयामध्ये चॅलेंज करायचे, म्हणजे क्रिमिनल अपील ते फाईल करणार. आणि अपील फाईल होईपर्यंत आणि ड्युरिंग द ट्रायल, म्हणजे हा खटला चालू असेपर्यंत हे आरोपी जामिनावर होते. जामिनावर असताना त्यांच्याकडनं कुठला गुन्हा घडलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारचा खटल्यामध्ये अडथळा आलेला नाही, पण हा जामीन त्यांना अपील फाईल करेपर्यंत कंटिन्यू करावा, पूर्ववत करावा असा अर्ज केला असेल. आज दिलेली आपली शिक्षा, ही शिक्षा अपील दाखल होईपर्यंत सस्पेंड करावी, निलंबित करावी. आणि हा अधिकार त्याच न्यायालयाला आहे, कारण पनिशमेंट 2 वर्षाची. त्या कायद्याच्या तरतुदीनुसार त्यांची पनिशमेंट स्थगित केली असेल आणि तात्काळ त्यांना जामीन दिला असेल. आता ह्या जामीन दिल्यानंतर 90-30 दिवसाच्या आतमध्ये त्यांना वरच्या कोर्टामध्ये अपील करावं लागेल. अपील करून पुन्हा जामिनासाठी अर्ज करावा लागेल आणि ही शिक्षा परत वरच्या कोर्टात अपीलाचा निकाल लागेपर्यंत सस्पेंड करून घ्यावं लागेल. या सगळ्या कायद्याच्या तरतुदी आहेत, म्हणून त्यांना तो आज जामीन झाला. सर, या सगळ्या प्रकरणामध्ये जरी जामीन झालेला असलं, जरी जसं तुम्ही आता सांगितलं की ते हायकोर्टमध्ये जाण्याचं त्यांनी आधीच सांगितलेलं आहे, त्यामुळे जर ते वरच्या कोर्टात गेले तर तिथे नेमकं आता त्यांच्यावरती जी काही कलमं लागलेली आहेत त्या अंतर्गत त्याचा जर थोडासा अभ्यास केला तर या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होऊ शकतंय, कायदेतज्ञ म्हणून काय वाटतं? नाही, आता आज जामीन जरी झाला तरी जामीन झाला म्हणजे काय फार मोठी गोष्ट असं नाही, कारण त्यांना न्यायालयाने दोषी पकडले. 2 वर्ष पनिशमेंट दिली म्हणजे ते कायद्याच्या दृष्टीने दोषी पकडले, त्यांना शिक्षा सुनावलेली. फक्त शिक्षा ही मला मान्य नाही, मला वरच्या कोर्टामध्ये अपील करायचं आहे. अपीलाचा निकाल लागेपर्यंत ही शिक्षा स्थगित ठेवावी, म्हणून त्या कारणाकरता तो जामीन आहे. जामीन झाला म्हणजे केस संपली अशी नाही, कारण ते दोषीचे कन्व्हिक्टेड आहेत. आता मला जे काही मिळालेली माहिती आहे तर सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिकच्या जवळपास 1995 मध्ये हा गुन्हा दाखल झाला. त्यामध्ये भारतीय दंडविधान 420, 465, 471, 474 अन्वये गुन्हे दाखल झाले. म्हणजे फसवणूक करणे, खोटी कागदपत्र तयार करणे. जी काही फिर्याद दाखल झाली होती त्या फिर्यादीनुसार ह्या कोकाटे साहेबांनी 1995 ते 97च्या दरम्यान काही कागदपत्र खोटी बनवली, कागदपत्रांमध्ये फेरफार केली आणि शासनाच्या सदनिका मिळवल्या, असं ते काहीतरी एफ-आय-आर आहे. म्हणजे शासनाच्या सिडको असेल, म्हाडा असेल, त्या जर त्यांचे फ्लॅट्स आपल्याला घ्यायचे असतील तर गव्हर्नमेंटचे काही नॉर्म्स असतात. त्या नॉर्म्समध्ये जर तुम्ही बसला, दारिद्र्य रेषेखाली असेल तर रेशनिंग कार्ड वेगळं असतं, तसा हा प्रकार आहे. तर त्यामध्ये शासनाच्या सदनिका बाळगवण्यासाठी कोकाटेंनी कागदपत्रात फेरफार केली, इन्कम खोटं दाखवलं आणि हे सगळं न्यायालयासमोर गव्हर्नमेंटचे मोठे मोठे अधिकाऱ्यांच्या साक्ष झाल्या. कलेक्टर कचेरीमधले काय अभियंते, लिपिक यांच्या साक्ष झाल्या आणि सबळ पुरावा न्यायालयासमोर आला असेल म्हणून शिक्षा झाली. पण शिक्षा झाल्या ते मान्यच करावं लागेल, पुरावा आलेलाच आहे. आता वरच्या कोर्टात गेल्यानंतर आता तुम्ही सांगते की हायकोर्टला जाणार आहे,
पण CGMचं कोर्ट, JMFC कोर्ट, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी हे न्यायालय असल्यामुळं याचं अपील हे सेशन कोर्ट नाशिकच्या सत्र न्यायालयामध्ये दाखल होईल आणि सत्र न्यायालयात अपील दाखल झाल्यानंतर खालच्या कोर्टाने दिलेला निकाल कसा चुकीचा होता याच्यावर उहापोह होईल ज्या वेळेला अपील हिअरिंगला लागेल. पण आत्ताची प्रोसिजर काय आहे, झालेलं जजमेंट आणि अपील मेमो, अपिलामध्ये वकील नमूद करणार की खालच्या कोर्टाने 2 वर्षाची पनिशमेंट दिलेली आहे, निकाल देत असताना खालच्या न्यायालयाने ह्या गोष्टी बघायला पाहिजे होत्या, ह्या न बघता डायरेक्ट आरोपीला शिक्षा दिली, ती शिक्षा काय आम्हाला मान्य नाही. म्हणजे वर परत तो खाली दिलेला जामीन कंटिन्यू होणार, परत मग अपिलाचं हिअरिंग लागणार, पेपर बुक तयार होणार. आता हे अपिलाचं हिअरिंग आता आपण ह्याच्यावरूनच बघा, 1995चा खटला निकाल लागला 2025 मध्ये, यावरनं आपण अंदाज काढायचा. आता जर आपण अपील दाखल केलं तर अपिलावर पूर्ण सुनावणी होऊन निर्दोष होतील किंवा झालेली शिक्षा परत ती कंटिन्यू कायम होऊ शकते. हे सगळं निकाल लागला किती वर्ष जातील इथं आजच्या ह्या स्टेजला मी सांगू शकतो. सर, जसं तुम्ही आता म्हटलात की जरी ते वरच्या कोर्टात गेले तरी सुद्धा केवळ त्यांची शिक्षा जी आहे ती कुठेतरी कमी होऊ शकते, पण या सगळ्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की ते ऑलरेडी दोषी यामध्ये ठरलेले आहेत. जर ते वरच्या कोर्टात गेले तर त्यांच्यावरचे हे जे काही आरोप आहेत ते कुठेतरी ते दोषी नाहीयेत किंवा ते निर्दोष वगैरे या सगळ्यामध्ये कुठे सिद्ध होऊ शकतात का पुन्हा एकदा, की केवळ हे सगळं वरच्या न्यायालयात गेले तरी फक्त शिक्षेपुरतच मर्यादित? नाही, आता बरोबर आहे, मागाशी आपलं जी काही चर्चा झाली की ह्या शिक्षेनंतर त्यांची आमदारकी किंवा आता सध्या ते काहीतरी मंत्रिपदावर आहे, मंत्रिपद जाऊ शकतं का? तर मंत्रिपद किंवा आमदारकी लगेच जाणार नाही, कारण ज्या न्यायालयाने शिक्षा दिली त्याच न्यायालयाने त्यांना स्थगिती दिली असणार, त्याच न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलाय. म्हणजे झालेली शिक्षा जायचे ते, म्हणजे कोकाटे पूर्वी जसं होते त्या पूर्वपदावर ते आले. आता ही शिक्षा वरच्या कोर्टामध्ये चॅलेंज होणार, 2-5 वर्षानंतर चॅलेंज होऊन वरच्या कोर्टाला जर वाटलं की खालच्या कोर्टाने दिलेला निकाल एकदम परफेक्ट आहे, बरोबर आहे, ती शिक्षा कंटिन्यू होणार, ती दिलेली ती 2 वर्ष बरोबर आहे. किंवा खालच्या सेशन कोर्टला वरच्या कोर्टात असं वाटलं की अरे ह्या कलमाला तर एवढी शिक्षा आहे, आता 471 जे कलम आहे त्याला जन्मठेपेपर्यंत शिक्षा आहे, आणि सत्र न्यायालय जर असं वाटलं की यांच्या विरोधात पुरावा भरपूर आहे, ही 2 वर्ष दिलेली शिक्षाही कमी आहे, तर सत्र न्यायालयामध्ये ती वाढवू शकते. आणि जर सत्र न्यायालयाला असं वाटलं की हे सगळे एवढे पुरावे नसताना खालच्या कोर्टाने जाणीवपूर्वक चुकीने 2 वर्ष शिक्षा दिली तर सेशन कोर्टामध्ये निर्दोषी होऊ शकतात. पण हा सगळा आता कायद्याच्या तरतुदी आणि वेळेचा सगळा प्रश्न. सर, मला फक्त आणखीन एक गोष्ट क्लिअर करावीशी वाटते की या सगळ्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की आता जरी ते वरच्या कोर्टात गेले तरी सुद्धा शिक्षा कमी जास्त होऊ शकते, पण त्यांच्यावरती जो दोष आता सिद्ध झालाय त्याच्यामध्ये काही चेंजेस? आता खालच्या कोर्टाने जो निकाल दिलाय 2 वर्ष त्यांना शिक्षा सक्त मजुरी का कुठली शिक्षा सुनावली असेल ती शिक्षा झालीच, त्यांना ती शिक्षा लागूच झाली. शिक्षा लागू झाल्यानंतर त्यांना जामीनही दिला. शिक्षा तर म्हणजे ज्याच्या कायद्याच्या भाषेत कन्व्हिक्टेड अॅक्युज, शिक्षेचा आरोपी म्हणून त्यांना आज दोषी धरलेलंच आहे ना आज. त्यामुळे आता शिक्षा कमी जास्त हे सगळं वरच्या कोर्टाचं निकाले. राहिला प्रश्न तुम्ही म्हणाल की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे का, हा सगळा नैतिकतेचा प्रश्न आहे. आता तो ज्याच्या त्याचा ह्याचा प्रश्न आहे सगळा, तो त्याला कायद्याचं काय बंधन आहे. कोर्ट असं म्हणत नाही तुम्हाला आता दोषी धरलंय आणि तुम्ही आज राजीनामा देऊन टाका, हा जेणे त्याने ठरवायचा असतो. आणि शिक्षा निलंबित झाली त्यामुळे आमदारकी आणि मंत्रिपदाला आता तरी काही धोका नाही कायद्यानुसार, असं मला वाटतं. पण सर, या सगळ्यामध्ये जेव्हा हा सगळा निकाल चालू होता किंवा ही सगळी सुनावणी चालू होती त्या दरम्यान माणिकराव कोकाटे असं म्हटले होते की या सगळ्या प्रकरणामध्ये तुला 5 मिनिटात फोन करतो. माजी मंत्री होते ज्यांनी ही याचिका दाखल केली होती त्यांचं माझं राजकीय वैर होतं, त्यामुळे त्यांनी ही माझ्यावरती केस टाकली आणि हे सगळं जे पुढे घडतंय ते घडलं आहे. त्यामुळे केवळ राजकीय वैरातून कायदेशीररित्या सगळ्या गोष्टी या समोर येऊ शकतात ना? आता कसं आहे की कुठलाही गुन्हा दाखल झाला, एखाद्या म्हणजे पोलिसांनी चोराला जरी पकडला, अरे तू मी चोरी नाही केली, तू खून केला, मी नाही खून केला, म्हणजे कायद्याच्या भाषेमध्ये कोर्टासमोर आले की कुठल्या आरोपी नाहीच म्हणतो, आणि हो म्हटलं तर त्याला शिक्षा होणार आहे. त्यामुळे तो प्रत्येकाचा एक स्टँड असतो. आता कोकाटे साहेबांनी त्यावेळेला स्टँड घेतला असेल की राजकीय दृष्ट्या माझ्यावर आरोप केले, माझा काही संबंध नव्हता. आता शेवटी एकदा न्यायालयाने जो काही न्यायालयासमोर सक्षम पुरावा सगळा आलाय, कागदपत्र व्हेरीफाय झाले आणि म्हणून शिक्षा झाली. न्यायालय असं कधी चुकीच्या गोष्टीवर कधी शिक्षा होत नाही, हा आमचा रोजचा अनुभव आहे. ज्या अर्थी शिक्षा झाली त्या अर्थी त्यांच्या विरोधात पुरावा होता, खोटे कागदपत्र केले, कागदपत्रात फेरफार केली, शासनाची फसवणूक केली, हे सगळे कलम सिद्ध झाले आणि म्हणून त्यांना शिक्षा झाली. म्हणून त्यांचं जे म्हणणं आहे की फक्त राजकीय दृष्टीने मला अडकवलं, खोटे आरोप केले, या म्हणण्याला काही बेस नाही, ते म्हणणं त्यांचं खोटं होतं. या निकालानंतर ते सिद्ध झालं.
सर, एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही स्वतः राहुल गांधींची केस लढताय आता सध्या. या प्रकरणामध्ये सुद्धा जेव्हा त्यांना शिक्षा सुनावण्यात आली त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली होती. त्यामुळे जसं आपण मगाशी या विषयावरती चर्चा केली की आमदारकी रद्द होऊ शकते का, तर तुमचा आतापर्यंतचा अनुभव काय सांगतोय? आता याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर कसं, नाण्याला दोन बाजू असतात. आता न्याय व्यवस्था, आता राहुल गांधींचा आपण आता उल्लेख केला. राहुल गांधींच्या बाबतीत काय झालं की साधा बदनामीचा खटला गुजरातच्या न्यायालयात चालला, शिक्षा झाली. शिक्षा मॅक्झिमम जास्तीत जास्त शिक्षा किती, त्याला 2 वर्ष पूर्ण शिक्षा दिली. 2 वर्ष त्यांनी अपील केलं. अपिलामध्ये सुद्धा 2 वर्ष आहे ती कंटिन्यू करून टाकली. हायकोर्टला देखील तीच कंटिन्यू करून टाकली. म्हणजे जाणीवपूर्वक राहुल गांधींना कुठेही न्याय द्यायचा नाही या उद्देशाने ते शिक्षा ठोठावल्या गेल्या साध्या बदनामीच्या खटल्यामध्ये. हे मी आता का सांगतोय, कारण हे सगळे प्रथम वर्ग न्यायाधीश, सेशन्स कोर्ट, हायकोर्ट या सगळ्यांचे निकाल 2 वर्ष कंटिन्यू झाल्यानंतर राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टामध्ये अपील केली. आणि अपिलामध्ये जस्टिस भूषण गवईंचं निकालपत्र पाहिलं तर त्या राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली. आणि स्थगिती देत असताना खालच्या न्यायालयावर त्यांनी ताशीर ओढली. ही मॅक्झिमम पनिशमेंट जर द्यायची असेल तर कायद्याच्या काय तरतुदी आहेत, आपण काय बघायला पाहिजे न्यायाधीश म्हणून, हे न बघता जाणीवपूर्वक सेक्शन 500 बदनामीचा खटला 2 वर्ष मॅक्झिमम पनिशमेंट दिली. हे कुठंतरी चुकतंय. असे उलटे पालटे सगळे ताशेरे ओढून त्या निकालाला ताबडतोब ताशीर दिली. आणि म्हणून त्यांची खासदारकी त्यांना गमवावी लागली. तर त्यांना स्टे कुठंच मिळाला नव्हता. आता कॉकटेंच्या केसमध्ये काय झालं, निकाल झाला कायद्याच्या तरतुदीनुसार ताबडतोब त्याला स्टे दिला, म्हणजे ते सस्पेंड केली शिक्षा, त्यांना जामीनही दिला. ही सगळी प्रॉपर प्रोसिजर आहे. म्हणजे न्याय व्यवस्थेचा पण जर आपण विचार केला तर नाण्याला 2 बाजू असतात असं म्हणायला हरकत नाही. कारण 2 वर्षाच्या पनिशमेंटमुळं राहुल गांधींना खासदारकी गमवायला लागली. आणि इथं 2 वर्ष पनिशमेंट होऊन शेवटी तो साधा बदनामीचा खटला होता. हा कोकाट्यांचा खटला जर पाहिला, कोकाटे खटला जर पाहिला तर हा सगळा गंभीर स्वरूपाची कलम आहे. फसवणूक करणे, शासनाची दिशाभूल करणं, शासनाकडनं चुकीचे फायदे करून घेण्यासाठी खोटे कागदपत्र तयार करणं, हा गंभीर गुन्हा आहे. म्हणजे राहुल गांधींनाही 2 वर्ष पनिशमेंट होती, खासदारकी गेली. यांनाही 2 वर्ष गंभीर गुन्ह्यात पनिशमेंट आहे. पण यांची शिक्षा आता सस्पेंड झाली, जामीन झाला. याचा फायदा घेऊन ते आता मंत्रिपद परत कायम करतील असं मला वाटतं. जर सर या प्रकरणामध्ये ते वरच्या न्यायालयात गेले आणि वरच्या न्यायालयाने सुद्धा ही 2 वर्षांची शिक्षा तशीच ठेवली तर मात्र आमदारकी नव्हती. आता सेशन कोर्टला जर ती आहे तीच कन्फर्म झाली, कन्व्हिक्शन शिक्षा कन्फर्म झाली, तर कोकाटे साहेब उच्च न्यायालयामध्ये जाते. उच्च न्यायालयामध्ये हाच परत प्रकार की सेशन कोर्टला मला शिक्षा कंटिन्यू केली, मला जामीन झाला होता, आता हायकोर्टला तुम्ही तेच करा, मला परत बेल द्या, माझी सेशन कोर्टनी कन्फर्म केलेली शिक्षा परत स्थगित करा. हायकोर्टला कायद्यानुसार ते करावं लागतं. हायकोर्टला तेच होईल, वर्षानुवर्षे चालूच राहील. पण हायकोर्ट जाईल, हायकोर्टला कन्फर्म झाली तर मग शेवटचा मार्ग सुप्रीम कोर्ट. सर, या सगळ्या प्रकरणामध्ये कायदे तज्ञ म्हणून तुम्हाला असं वाटतंय का की राजकीय प्रकरण जेव्हा कधी समोर येतात, म्हणजे हेच प्रकरण नाही, कोणतंही प्रकरण जेव्हा राजकीय नेत्यांच्या केसेस समोर येतात तेव्हा कुठेतरी निकालावर राजकीय दृष्टिकोनातून काही प्रभाव जाणवतो? नाही, तसं प्रभाव काही नसतो. कारण माझ्या माहितीनुसार, म्हणजे शेवटी आता आपण बघितलंच, न्याय व्यवस्था हे सगळ्यांसाठी समान आहे. आज बघा, मंत्रिपदावर असलेला माणूस 1995 पासून केस पेंडिंग राहिली का पेंडिंग ठेवली, हा सगळा आता म्हणजे सगळा बघण्याचा प्रश्न आहे. पण गेले 20-25 वर्ष हा खटला पेंडिंग राहिली वस्तुस्थिती. आणि 95 सालानंतर देखील इतके दिवस प्रलंबित ठेवून त्यातले बरेचसे विटनेस मला वाटतं हायतीत पण नसतील, पण तरी देखील शिक्षा मंत्र्यासारख्या एखाद्या व्यक्तीला होऊ शकते. म्हणजे न्याय व्यवस्था ही सगळ्यांसाठी सामान्य आहे. आजच्या परिस्थितीचा आपण विचार केला, तुम्ही आता राजकीय उल्लेख केला, तर हा सामान्य माणसाचा फक्त विश्वास कोणावर असेल तर न्यायव्यवस्थेवर आहे. समाजातला शेवटचा माणूस आजही तो अपेक्षेने न्यायव्यवस्थेकडे बघतो, इथं आपल्याला न्याय मिळेल. आणि म्हणूनच न्यायव्यवस्थेमुळेच हे सगळं चाललंय. पण न्यायव्यवस्था जर डळमळीत झाली मग मात्र समाजामध्ये अराजकता येऊ शकते. पण मला खात्री आहे ही जी न्याय व्यवस्था आहे असं होऊ देणार नाही. आजचं इथंच ज्वलंत उदाहरण आहे. शिक्षा देऊन म्हणजे न्याय व्यवस्था हे सगळ्यांना सामान्य आहे असं मला वाटतं. नक्कीच धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. जसं आपण पाहिलं की आता तरी या प्रकरणामध्ये जामीन मंजूर झाल्यामुळे आमदारकी किंवा मंत्रिपद धोक्यात आलेलं नाहीये. मात्र पुन्हा एकदा जर वरच्या न्यायालयामध्ये तशाच पद्धतीने जर ही शिक्षा कंटिन्यू ठेवण्यात आली तर पुन्हा एकदा ते आणखी वरच्या न्यायालयामध्ये जातील. त्यामुळे हे सगळं प्रकरण सध्या जर पाहिलं तर एकंदरीत कुठेही माणिकराव कोकाटे यांची सगळीच आमदारकी असेल किंवा मंत्रिपद असेल हे धोक्यात येत आहे असं अजून तरी वाटत नाहीये. अर्थात सत्ताधारी पक्ष असेल ते आमदार आहेत, मंत्री
मंत्री आहेत, त्यामुळे या सगळ्याच प्रकरणात वकिलांची मोठी फौज उभी केली जाईल आणि त्या आधारावरती माणिकराव कोकाटे यांना या सगळ्या प्रकरणातून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न सुद्धा होताना आपल्याला भविष्यात दिसून येऊ शकतात. तुर्तास तरी माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवर किंवा मंत्रिपदावर कुठलंही ग्रहण नसलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.